रेल्वेकडून मुंबई ते छपरा दरम्यान उत्सवानिमित्त 4 विशेष ट्रेन सेवा चालवणार. लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि छपरा दरम्यान गाड्या चालवण्याचा निर्णय. भारतीयांसाठी 1 वर्ष चॅट जीपीटी गो मोफत देण्याची ओपन एआयची घोषणा. 4 नोव्हेंबरपासून मोफत वापरता येणार चॅट जीपीटी गोची सुविधा. कोणत्याही ॲपविना आता फोन आल्यावर फोन करणाऱ्याचं नावही दिसणार. फसवणूक रोखण्यासाठी ट्राय आणि दूरसंचार विभागाचा महत्त्वाचा निर्णय. गेल्या वर्षी दूरसंचार कंपन्यांनी मुंबई आणि हरियाणा सर्कलमध्ये घेतली चाचणी. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये 2,300 रुपयांनी वाढ तर चांदीच्या दरामध्ये 3,000 रुपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1,23,188 रुपये तर चांदी 1,52,440 रुपयांवर. ॲपलचे बाजार मूल्य $4 ट्रिलियन वर पोहोचलं. हा आकडा भारताच्या जीडीपीपेक्षा जास्त. एनव्हिडिया आणि मायक्रोसॉफ्ट नंतर हा आकडा ओलांडणारी ॲपल ही तिसरी कंपनी. आयफोन 17 लॉन्च झाल्यानंतर ॲपलच्या शेअर्समध्ये 15% वाढ. मुंबईतील माझगाव शिपबिल्डर्स लिमिटेड आता गुजरातमध्येही युद्धनौका बनवणार. या संदर्भात कंपनीनं स्वान डिफेन्स अँड हेवी इंडस्ट्रीज लिमिटेड सोबत केला करार. मुंबई बंदरातून जवाहरलाल नेहरू बंदरामध्ये बोटीनं पोहोचता येणार. आंतरनदी आंतरसमुद्री जलवाहतूक सुरू करण्याचं केंद्राचं धोरण. ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत 1,500 कोटींचा सामंजस्य करार. अटल सेतू प्रकल्पबाधित मच्छीमारांना दिलासा. 1 महिन्यामध्ये सर्व्हे करून अहवाल देण्याचे एमएमआरडीए उपाध्यक्षांचे निर्देश. शिवडी न्हावाशेवा सीलिंग प्रकल्पबाधितांमधील पांडजे घारापुरी ही गावं नुकसान भरपाईपासून वंचित राहिली होती. सिंधुदुर्गमधील समुद्रामध्ये वादळी सदृश परिस्थिती. मासेमारी व्यवसायाला मोठा फटका. परिणामी मासळीचे दर गगनाला भिडले. शेकडोहून अधिक नौका देवगड बंदरामध्ये स्थिरावल्या. पुण्यामधल्या वेल्हे पंचायत समिती इमारतीच्या काचा तरुणानं फोडल्या. तरुणाकडून पंचायत समितीच्या कारभाराचा निषेध. निधी मिळूनही रस्ता न बनवता बिलं काढल्याचा तरुणाचा आरोप. लातूर जिल्ह्यामधल्या ग्रामीण भागाला पुन्हा एकदा अतिवृष्टीचा फटका. नदी नाल्यांना पूर आल्यानं शेती पिकांचं नुकसान. ग्रामीण भागातील अनेक रस्ते पूल पाण्याखाली. लातूरच्या ग्रामीण भागाला अवकाळीचा फटका. नद्यांना पूरस्थिती. रास करण्यासाठी ठेवलेले सोयाबीन वाहून गेले. धुळे जिल्ह्यामध्ये मागील 4 दिवसांपासून पावसाची संततधार. परिणामी धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये वाढ. जिल्ह्यामध्ये सर्व धरणांमध्ये 94% जलसाठा उपलब्ध. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. पावसामुळे कापणीला आलेलं धान कापूस पिकांचं मोठं नुकसान. चंद्रपूर जिल्ह्याला पुढील काही दिवस पावसाचा इशारा. जालना जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून पावसाची हजेरी. मका पिकासह कापसाचं मोठं नुकसान. कापसाच्या उत्पादनामध्ये घट होणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण.